चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी आज चंद्रपुरात निदर्शनं करण्यात आली। तसंच शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये मुद्दा उचलणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। मुनगंटीवार यांनी आज या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली। चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना येथील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी चंद्रपुरात निदर्शनं करण्यात आली। शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये मुद्दा उचलणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली। तर आरोपीकडे गुंगीच्या गोळ्या आल्या कुठून असा सवाल त्यांनी केला। 5 वर्षांआधी राजुरा इथं काँग्रेस आमदाराच्या शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल रखडल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला। महिला संस्थांमध्ये महिलांमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या महिलांमध्ये तीव्र आक्रोश आहे। याची आई, याची वहिनी अशा कुटुंबातले अनेक लोक अनेक राजकीय काँग्रेसच्या पदावर राहिले आणि हा नराधम अशाच पद्धतीने त्या शाळेत कृत्य करतो अशा तक्रारी महिलांनी केल्या आणि म्हणून या ठिकाणी अनेक महिला संस्थांनी आग्रही मागणी केली की इमिनेन्स इंटरनॅशनल शाळेची त्वरित मान्यता रद्द करणे। तर मी उद्या कॅबिनेटमध्ये या महिलांची भावना पोहोचवणार आहे। मॅनेजमेंटला अटक कर, कारण यामध्ये या शाळेच्या मॅनेजमेंटचाही दोष आहे असं महिलांचं म्हणणं आहे। आपल्या शाळेतील मुलींना हे सुरक्षित ठेवू शकत नाही, हे काँग्रेसची मॅनेजमेंट आणि या ठिकाणी या अगोदरही 5 वर्षापूर्वी अशाच काँग्रेसच्या मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये आदिवासी मुलींसोबत अशाच पद्धतीचा प्रकार झाला आणि म्हणून त्या ठिकाणच्या महिलांचा आक्रोश आहे की या मॅनेजमेंटलाही अटक केली पाहिजे।